चला तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा पद्धतीने टेट 2025 संदर्भात महत्वाचे प्रश्न कसे असतील आणि त्याचबरोबर उमेदवारांनी कोणत्या बाबी करायच्या आहेत, कोणत्या बाबी टाळायच्या आहेत आणि उमेदवारांनी जर काही गोष्टीमध्ये चूक केली तर त्यांची उमेदवारी फक्त टेट 2025 साठी नव्हे तर इथून पुढे MSc मार्फत घेतल्या जाणाऱ्या, IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्वच परीक्षेसाठी त्यांना बाद ठरवलं जाणार आहे. असं एकदम आय ओपनर ही जी माहिती पुस्तिका आहे ती MSc थ्रू, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे थ्रू उपलब्ध करून देण्यात आलेले आहे उमेदवारासाठी. प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे, एक चुका समजून घ्यायची आहे, कारण प्रश्नांचं स्वरूप कसं असेल, निगेटिव्ह मार्किंग बद्दल, त्याचबरोबर कशा पद्धतीचे प्रश्न असतील हे पाहणं गरजेचं आहे. आपण या व्हिडिओमध्ये थोड्याच वेळामध्ये यावरती नजर टाकूया आणि त्याचबरोबर अशाच प्रकारची तयारी करत असताना कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आपण सोडवणे गरजेचे आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला एकदा पाहता येईल. तो आपण ही जी माहिती पुस्तिका वाचत असताना ट्रिक्स महत्वाच्या आहेत, टिप्स देणार आहोत जेणेकरून स्कोर करायला तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया. प्रथम तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 120 मिनिटाचा पेपर असून 200 क्वेश्चन असणार आहेत आणि 200 प्रश्न असणार आहेत. त्याच्यामध्ये अभियोग्यतासाठी 120 प्रश्न आणि 80 प्रश्न हे बुद्धिमत्तेसाठी असणार आहेत. त्याचबरोबर ज्या पद्धतीने आपण एक ऑनलाईन मॉक टेस्ट कशी सोडवायची आहे त्याच्या संदर्भात व्हिडिओ टाकलेला आहे, तो एकदा पाहून घ्या. त्याच्यामध्ये व्यवस्थित दिलेला आहे, तुम्ही रिव्ह्यू साठी क्वेश्चन ठेवायचा आहे का, 7 नेक्स्ट करायचा आहे का, त्याच्या संदर्भातील ही सर्व माहिती आहे. आता डायरेक्ट आपण जे काही पाहणार आहोत ते म्हणजे सॅम्पल क्वेश्चन. त्या अगोदर सर्वांनाच माहिती असावं की या परीक्षेमध्ये कोणतंही निगेटिव्ह मार्किंग नाहीये, परंतु मित्रांनो जेव्हा तुमच्या बुद्धिमत्तेची, तुमच्या सर्व स्किलची कस कधी लागणार आहे तेव्हाच लागणार आहे, कारण तुम्हाला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे आहेत आणि 200 प्रश्न 120 मिनिटांमध्ये वाचून सोडवणं होत नाही. त्याच्यासाठी आता तुम्हाला प्रॅक्टिस किती आहे, किती मॉक टेस्ट तुम्ही सोडवलं आहे त्याच्यावरती तुमचा स्कोर बऱ्यापैकी डिपेंड होणार आहे आणि त्याचबरोबर अचूक सुद्धा सोडवले असणे गरजेचं आहे. सॅम्पल क्वेश्चन आपण इथे पाहतोय, त्याच्यामध्ये आपण पाहतो आहोत की बघा आता अशा प्रकारचे सॅम्पल क्वेश्चन असतात. क्वेश्चन जास्त हार्ड नाही आहेत मित्रांनो, सिम्पली तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये क्वेश्चन जास्त हार्ड नसले तरी सुद्धा की हे जे प्रश्न आहेत त्याचं अचूक वेळेमध्ये, कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. म्हणजे बघा क्वेश्चन 1, 2, 3, 4, 5 हा तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर बघा खाली पण दिलेला आहे. त्याचबरोबर कोणते टॉपिक करायचे, कोणते करायचे नाही एवढंच करा आणि टॉप करा. या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे, खूप त्याला जवळपास 50,000 विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे. तो जर तुम्ही बघितला तर त्याचा नक्की 100% तुम्हाला फायदा होईल, कारण तो जो व्हिडिओ आहे तो विश्लेषण आहे, अनालिसिस आहे 2022च्या टेटचं आणि त्याच्यानुसारच सध्या हे पेपर येणार आहेत. आणि त्याच्यामध्ये जे मी सांगितलं होतं तुम्ही तर त्याच सॅम्पल टाईपचे क्वेश्चन पाहू शकता. बघा इथे ऍड्रेसचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर जो 6व्या नंबरचा प्रश्न झाल्यानंतर 7व्या नंबरचा प्रश्न झाल्यानंतर जे काही हे दिलेलं आहे, इंग्रजी मूळ रचना केल्यानंतर कोणता शब्द नाव शेवटी येईल ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. डायरेक्शनचे प्रश्न आहेत 8, 9, 10. त्याच्यानंतर इंग्लिश वरती, ग्रामर वरती प्रश्न आहेत. ते झाल्यावरती आपण पाहतोय की ग्रॅमॅटिकल एरर्स खूप महत्वाचे आहेत आणि त्याच्यामुळे अशाच पद्धतीच्या प्रश्नांची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. त्याचबरोबर 14वा तुम्ही पाहू शकता, याच्यामधून 3 भाग पाडल्यानंतर तुम्ही वाक्य निर्दोष, बिनचूक असल्यास उत्तर द्यायचं आहे. व्यवस्थित तुम्ही शांतपणे पाहून घ्यायचा, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, खूप महत्वाचं आहे. एकदा तरी याच्यावरती तुम्हाला नजर फिरवणं तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर आता बघा याच्यामध्ये काही दिलेलं आहेत की समानार्थी शब्द शोधायचे आहेत. स्वतःची सर्व कामे करणारा, तर याचा मिनिंग आहे स्वावलंबी. आता या प्रश्नाचं उत्तर पाहताच तुम्ही याचं उत्तर दिलेलं आहे, म्हणजे जे तुम्हाला जो 120 मिनिटांमध्ये जे तुम्ही 200 प्रश्न सोडवणार आहात, मी बऱ्यापैकी तुम्हाला याची स्ट्रॅटजी चॅनलवरती मित्रांनो सांगितलेली आहे की तुम्हाला 90 मिनिटांमध्ये 200 प्रश्न पूर्णतः वाचायचे आहेत आणि नंतर रिव्ह्यूला टाकायचे आहेत. आणि मग नंतर आता बघा हा प्रश्न तर अगदी 10 सेकंदात सुटणारा प्रश्न आहे. असेही प्रश्न असतील आणि काही प्रश्न असतील ते लिनियर अरेंजमेंट, सिटिंग अरेंजमेंट याच्यावरती खूप तुमचा वेळ खाऊही आहेत. त्यामुळे तुम्हाला टायमिंगचं मॅनेजमेंट झालं पाहिजे. प्रत्येक प्रश्न कमीत कमी 20, 25 ते 30 सेकंदामध्ये सुटायलाच हवा, हा तुमचं टार्गेट असणं गरजेचं आहे. बघा हे आकृत्या असतात, त्याचं क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज त्याच्या पद्धतीने अशा प्रकारचं तुम्हाला हे दिलेलं असतं. त्याचबरोबर शिक्षकांचे वर्तन याच्या संदर्भात काही प्रश्न असतात. त्याचबरोबर हे सगळं झाल्यावरती आता हे प्रश्न कसे आहेत, त्याचं स्वरूप कसं असणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही टिक करायचं आहे. जवळपास या सॅम्पल मध्ये 22 प्रश्न दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते सोडवायचे आहेत. IBPS पॅटर्न नुसार तुम्ही ऑनलाईन IBPS पॅटर्न मॉक
टेस्ट सिरीज फ्री जरी गुगलला सर्च केलं तर तुम्ही अशा प्रकारच्या बऱ्याच मॉक टेस्ट सिरीजचा अभ्यास करू शकता. मित्रांनो, हॉल तिकीट अवेलेबल झालेले आहेत. वेळेच्या अगोदर तुम्हाला सेंटरला पोहोचायचं आहे आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करून टॉप करायचं आहे. तर मग मात्र तुम्हाला बुद्धिमत्तेचा, तुमच्या वेळ अचूकता, नियोजनाचा सुद्धा इथं कस लागणार आहे, याबद्दल वादच नाहीये. आता ऑनलाईन परीक्षेचे तपशील आपण पाहणार आहोत. तर बघा की ही कशी आहेत की ऑनलाईन द्विभाषी तर तुम्हाला कसं असणार आहे, मराठी इंग्रजी किंवा उर्दू इंग्रजी माध्यम उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर सर्व बहुपर्यायी प्रश्नांना केवळ एक अचूक उत्तर असेल. एकच उत्तरावरती तुम्ही क्लिक करायचं आहे किंवा सेव्ह नेक्स्ट किंवा मार्क फॉर रिव्ह्यू असं करायचं आहे. इथं महत्वाचा प्रश्न येतो मुलांचा की मार्क फॉर रिव्ह्यू केलेले क्वेश्चन किंवा त्याचं आन्सर ग्राह्य धरलं जातं का? मित्रांनो, 100% ग्राह्य धरलं जातं. जिथं तुम्हाला वाटतं की हा प्रश्न आपला जास्त वेळ घेणार आहे, त्याला आपल्याला नंतर सोडवणं गरजेचं आहे, सिम्पली तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू टाका. तर कसं होतं की म्हणजे जरी तुमची नाही तुम्ही त्या प्रश्नाला व्हिजिट करू शकला तरी सुद्धा त्याचे उत्तरं तुमची ग्राह्य धरली जाणार आहेत. आणि बघा, हे तुम्हाला या पद्धतीचे उजव्या बाजूला म्हणजे राईट साईडला असं पॅलेट दाखवलं जाईल. त्याच्यामधून तुम्ही जे काही ग्रे कलरचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही अजून प्रश्न पाहिलेलाच नाहीये. त्याचबरोबर प्रश्नाची उत्तर रेड कलर आहे, नंतर ग्रीन कलर आहे की या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आणि चौथा जो आहे त्याच्या पद्धतीने प्रश्नाचे उत्तर दिले नाही, परंतु प्रश्न पडताळणीसाठी खूण केलेली आहे. आणि या प्रश्नात दर्शवलं आहे परंतु या प्रश्नाचे उत्तर दर्शवले आहे परंतु पडताळणीसाठी त्यावर खूण केलेले आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न दिसणार आहेत. आणि जेव्हा तुम्ही राईट साईडला हे पूर्ण 200 प्रश्नाचे तुम्हाला दिसतात आणि हे तुम्हाला मार्किंग सुद्धा दिसणार आहे. तुम्ही टेस्ट सिरीज सोडवताना सुद्धा अनुभव आला असेल. ऑनलाईन मॉक टेस्ट कशी सोडवायची आहे ते सुद्धा तुम्हाला चॅनलवरती घेतलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचा अनुभव आलाच असेल. अशा पद्धतीने याच्या अजून काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचा आणि त्याचा तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच फायदा होईल. याच अपेक्षेसह स्टे कनेक्टेड फॉर मोर इन्फॉर्मेशन. त्याचबरोबर सर्वसामान्य सूचना आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहेत. कृपया प्रवेशपत्रावर दर्शवलेला दिनांक, रिपोर्टिंग वेळा, परीक्षा स्थळाचा पत्ता नीट याचा दाखला घ्यायचा आहे. दुसरं आहे की तुम्ही ऑनलाईन परीक्षेच्या केंद्राची निश्चिती करण्यासाठी एक दिवस अगोदर परीक्षा केंद्र पाहून यायचं आहे, जेणेकरून परीक्षेच्या दिवशी तिथं तुम्ही वेळेवर पोहोचू शकाल आणि अन्यथा उशिरा येणाऱ्यांना प्रवेशच दिला जाणार नाही. तुम्हाला इन टाइम हॉल तिकीट मध्ये दिलेलं आहे, त्याच वेळेमध्ये 2 शिफ्ट मध्ये तुम्हाला पोहोचायचं आहे. नंतर तिसरं आहे की नवीनतम न्यूनतम फोटोग्राफ चिटकवलेले प्रवेशपत्र तुम्हाला परीक्षा स्थानी आणायचे आहे. शक्यतो तोच फोटो जो तुम्ही अपलोड केलेला असेल तोच फोटो तुम्ही घेऊन जायचा आहे. त्याचबरोबर नेक्स्ट आपण पाहतोय की परीक्षा केंद्रावर तुम्हाला परीक्षा प्रशासक, MSCE चे प्रतिनिधी सूचनांचे काटेकोरपणे पालन करतील, त्यांच्याशी तुम्ही वाद घालायचा नाहीये, अन्यथा तुम्हाला तिथे अपात्र करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 5वं आहे की गणक यंत्र, स्वतंत्र घड्याळ, वह्या, पुस्तके, लिखित कागद, स्मार्टफोन काही सुद्धा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक उपकरणं घेऊन दिली जाणार नाही. 6वा आणि जो महत्वाचा आहे जो काही तुम्ही नवीनतम फोटो चिटकवलेला असेल, सध्या वैध मूळ स्वरूपातील फोटो, ओळखपत्र जसे की पेन कार्ड, पारपत्र, वाहन चालक, जे काही तुम्हाला ओळखपत्र, हे सगळं हॉल तिकीटमध्ये डिटेल दिलेलं आहे, त्या तुम्हाला तिथे घेऊन जायचे आहेत. त्याचबरोबर रेशन कार्ड, वाहन चालक, शिकाऊ परवाना या वैध ओळखपत्राचा पुरावा म्हणून स्वीकारले जाणार नाही. परंतु जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल, पॅन कार्ड नसेल आणि तुम्ही जर म्हणाले की ओळखपत्र म्हणून जर मी रेशन कार्ड घेऊन जाऊ का किंवा ड्रायव्हिंग लायसन असतं बघा, लर्निंग लायसन असतं, ते घेऊन गेलं तर चालेल का? नो मित्रांनो, लायसन वगैरे चालणार आहे, परंतु ते परमनंट लायसन असलं हवं. ते लर्निंगचं लायसन नाही चालणार आहे, त्यांना बसून दिलं जाणार नाही. त्याचबरोबर ज्यांच्या उमेदवारांनी आपल्या नावामध्ये बदल केलेला आहे त्या उमेदवारांनी राजपत्रित अधिसूचना, विवाह प्रमाणपत्र, शपथपत्र उपस्थित केले तरच परीक्षेस अनुमती असणार आहे. आता हा जो प्रश्न येतो तो जनरली ज्या विद्यार्थ्यांच्या नावामध्ये चूक आहे, फॉर्म भरताना त्यांच्या काही नावामध्ये चूक झालेली आहे किंवा आधार कार्ड आणि त्या नावामध्ये चूक आहे, त्यांना सध्या एक आहे की त्यांनी अफिडेव्हिट तात्काळ करून घ्यायचं आहे, घेऊन जाऊन परीक्षेला द्यायचं आहे, तरच त्यांना परीक्षेला बसू दिलं जाणार आहे. त्याचबरोबर आता बघा, नंतर जे काही पुढचे सांगितलेलं आहे त्या आता नंतरच्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथे गेल्यावरती तुमचं जे थंब इम्प्रेशन होणार आहे त्याच्याबद्दल आहेत. तिथे गेल्यावरती हा तुम्हाला सर्व अनुभव येणार आहे. 7 नंबरचा प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. 8 नंबरचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये की सारखेपणा विश्लेषण केले जाईल, अवलंब केला प्रकार उत्तराची अदलाबदल केल्यास तुम्ही प्राप्त केले गुण वैध निष्कर्ष तुमची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. आता बघा, तुम्ही जर पुढे तुमच्या शेजारी एखादा उमेदवार आहे, तुम्ही त्याची जर कॉपी केली असेल, सर्व जर उत्तर सेम असतील तर तुमची उमेदवारी डायरेक्ट रद्द केली जाणार आहे आणि त्याच्यावरती MSCE ला हा पूर्णतः अधिकार आहे, तुमच्या विरुद्ध ती कार्यवाही सुद्धा करू शकते. 9वा महत्वाचा प्रश्न आहे, तुम्ही सोबत एक बॉल पेन घेऊन जायचं आहे. स्वतःची व्यक्तिगत इंक, स्टॅम्प किंवा निळा काळा सोबत आणू शकता. नाही आणला तर काळजी करू नका, तिथं असतो सेंटरवरती. एक कागद तुम्हाला दिला जाईल, त्यावर तुम्ही कच्चे काम करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला पेन फक्त घेऊन जायचं आहे आणि
कच्चे काम करत असताना जाताना मात्र तो कच्चे काम केलेला कागद सुद्धा सबमिट करायचा आहे. तिथं सगळे इन्स्ट्रक्शन तुम्हाला ह्या दिल्या जातात. 10 नंबरचा जो आहे, काही व्यत्यय येण्याची शक्यता पूर्णतः नाकारता येणार नाहीये मित्रांनो. त्यामुळे ऐन वेळेस गडबड होऊ नये त्याच्यासाठी पूर्णतः उमेदवारांनी एका जागावरून दुसऱ्या जागेत हलवणे, परीक्षेस विलंब होणे, कधी कधी कम्प्युटर बंद पडणे, अशा काही गोष्टी होऊ शकतात. परंतु त्यावेळेस तुम्ही असं दटून राहायचं नाहीये किंवा माझा अचानक पीसी बंद पडला म्हणून हंगामा करायचा नाहीये. अशा बऱ्याच गोष्टीचं याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यावेळेस मात्र उमेदवारांना बाद करण्याची सर्व जबाबदारी किंवा पूर्णपणे जे अधिकार आहे ते एमएससीचे असतील किंवा त्यांना परीक्षेत बसू दिलं जाणार नाही. 11वा जो आहे पॉइंट आहे, जर परीक्षा एकाहून अधिक सत्रात घेतली गेली तर वेगवेगळ्या सत्रात वापरलेल्या प्रश्नमालिकांच्या काठिण्य पातळीतील किंचित फरकाशी जुळवून घेण्यास सत्रातील प्राप्तकांना इक्वेट केले जाईल. आणि नॉड क्षमता कमी असेल तर एखाद्या केंद्रावर कोणत्याही उमेदवाराच्या बाबतीत काही तांत्रिक बिघाड झाला तर एकाहून अधिक सत्रांची आवश्यकता निर्माण होते. तर कसं होतं की काही वेळेस एखाद्या पूर्ण सेंटरचं पूर्ण एखाद्या बॅचचं जर कम्प्युटर नाही चाललं तर कदाचित त्यांची एक्झाम आहे ती रिशेड्यूल सुद्धा केली जाणार आहे. त्याच याच परीक्षेच्या नॉर्मलायझेशन असणार आहे मित्रांनो. त्याच संदर्भातील हे इन शॉर्ट मध्ये हे डिटेल सांगितलेले आहे. 12वा जो आहे की अपंग व्यक्तीची पीडब्ल्यूडी यांच्या व्यवस्थेविषयीची माहिती परीक्षेच्या 30 मिनिटं आधी चाचणी केंद्र प्रशासकाशी संपर्क साधायचा आहे. आणि त्यामुळे तुम्ही परीक्षेच्या वेळेस जे दिव्यांग मुलं आहेत, स्पेशल चाइल्ड आहेत, त्यांनी मात्र उमेदवार आहेत त्यांनी मात्र तिथे जात असताना अगदी जो टायमिंग दिलेला आहे त्याच्या अर्धा तास अगोदर जायचं आहे. कारण तुम्हाला परीक्षा केंद्राशी सांगायचं आहे की आय एम सो पर्सन आणि माझी स्वतंत्र व्यवस्था, कारण त्यांना एक्स्ट्रा वेळ दिला जाणार आहे. 13वा जो मुद्दा आहे की कृपया नोंद घ्या, परीक्षा केवळ एकदाच परीक्षा देऊ शकतो. त्यामुळे अधिक वेळा परीक्षा दिल्यास किंवा काय केले उमेदवारांनी बरेच फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. जर परीक्षेने एकापेक्षा अधिक प्रवेशपत्रे प्राप्त झाली असतील तर प्रवेशपत्रावर दिनांक वेळेनुसार एकदाच परीक्षा तुम्हाला द्यायची आहे. तर तुम्हाला दोनदा जरी प्रवेशपत्र वेगवेगळ्या नंबरवरून आली असतील तरी सुद्धा तुम्ही एकाच ठिकाणी परीक्षा द्यायची आहे. दोनदा जर परीक्षा दिली तर तुमची उमेदवारी रद्द होणार आहे. 14वा महत्वाचा मुद्दा आहे की परीक्षेची सामग्री तथा इतर अन्य माहिती संपूर्ण भागामध्ये उघड करणे, प्रकाशित करणे, पुन्हा निर्माण करणे, ट्रान्समिट करणे, जमा करणे, प्रसारण करणे, परीक्षा केंद्रावर दिला जाणारा कागद घेऊन जाणारे परीक्षेच्या सामग्रीचा बेकायदेशीर बाळगण्याचा कारवाई करण्यात येईल. तर एखादा उमेदवार आहे तिथून त्याचे फोटो काढून आणतोय, तसंही फोन वगैरे अलाउड नाहीये, परंतु किंवा ते प्रश्नाचे नंबर लिहितोय, प्रश्नाचं स्वरूप लिहितोय आणि ते युट्यूबच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना सांगतोय की अशा पद्धतीने आहे, तेव्हा मात्र त्यांची ती उमेदवारी आहे ती रद्द करण्यात येईल. आणि त्याचबरोबर त्या उमेदवारावरती कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे. म्हणजे जनरली आपण पाहतो की जेव्हा परीक्षा होते तेव्हा युट्यूबर्स लगेच तुमचा पेपर कसा होता अशा पद्धतीचे उमेदवार देतात, तेव्हा मात्र अशा उमेदवारांना टार्गेट करून त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे. सो प्लीज काइंडली टेक अ नोट ऑफ इट. 15वा आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो आपण पाहूयात की त्याच्यामध्ये असं आहे की भरतीच्या प्रक्रियेतील कोणत्या वेळी परीक्षेच्या द्वारा खोटी माहिती देणे, प्रक्रियेच्या नियमांचे उल्लंघन करण्याबाबतीत परीक्षार्थी भरती प्रक्रियेमध्ये अपात्र घोषित केले जाईल. भविष्यात एमएससी कोणत्या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो. त्यामुळे कोणत्या वेळी खोटी जर माहिती उमेदवारांच्या बाबतीत दिली झाली, नियमांचे पालन केले नाही तर फक्त या टेट मध्येच नाही तर एमएससी मार्फत जेवढ्या परीक्षा घेतल्या जातात सरळ सेवेच्या वगैरे त्या कोणत्याही परीक्षेला त्या उमेदवाराला बसू दिलं जाणार नाही. कारण हॉल तिकीट जेव्हा तुम्हाला मिळतं आधार कार्ड टाकल्यावरती उमेदवारांचे नाव डिटेक्ट केले जातात आणि आपल्याला हे फ्रॉड बद्दल चांगला अनुभव आलेला आहे. जर या बाबतीत चालू असलेल्या प्रक्रियेमध्ये निदर्शनास आले नाही परंतु नंतर कधी लक्षात आल्यास त्या प्रक्रियेला प्रथम सत्रापासूनच अपात्र ठरवण्यात येईल. मित्रांनो, हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत, व्यवस्थित छान समजून घ्यायचे आहेत. आणि तुमचे या संदर्भातील कोणते डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी सध्या तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. फक्त परीक्षेला घेऊन जाताना तुम्हाला पेन घेऊन जायचंय, कागद तिथं तुम्हाला मिळणार आहे आणि एक ऑफिशियल जे तुमचा जो काही फॉर्म असेल जो तुम्ही परीक्षेचा प्रिंटआउट घेतला असेल फॉर्मचा तो घेऊन जावा. आधार कार्ड तुमच्याकडे असावं किंवा पॅन कार्ड असावं किंवा ड्रायव्हिंग लायसन्स जे ऑफिशियल ऑथराइज आयडी कार्ड आहे ते तुमच्याकडे ठेवा. परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स असायला हवं. बाकी तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. तिथे गेल्यावरती कम्प्युटरवरती परीक्षा आहे, ऑनलाईन आहे, रिलॅक्स राहायचंय, फक्त तुमचं बेस्ट द्यायचंय, हेच फक्त या परीक्षेमध्ये अपेक्षित आहे.